अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक नव्हे, सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी. नमस्कार, मी धनंजय पवार. मनपावृत्त 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ इतरांवर चिखलफेक करण्याचे स्वातंत्र्य असा होत नाही, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियावरील बेजबाबदार विधानांवर ताशेरे ओढले आहेत. दिव्यांग व्यक्तींची खिल्ली उडवणाऱ्या युट्यूब शो इंडियाज गॉट लेटेंट च्या प्रकरणात शोचे सादरकर्ते समय रैना आणि इतर 5 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बागची यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी हे सर्व आरोपी हजर राहिले. यांच्यावर दृष्टीहीन, स्पायनल मस्क्युलर एट्रोफी आणि इतर दिव्यांग व्यक्तीचा उपहास करणाऱ्या टिप्पण्या केल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारला मार्गदर्शक तत्वांची सूचना. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर नागरिकांचे मूलभूत हक्क यामध्ये समतोल राखणारे मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अटॉर्नी जनरल आर वेंकटरमण यांच्याकडे या संदर्भात त्वरित पावले उचलण्यास सांगण्यात आले. काय आहे प्रकरण? समय रैना आणि पॉडकास्ट स्टार रणवीर अलाहाबादिया यांचा इंडियाज गॉट लेटेंट हा युट्यूब शो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. मात्र या शो मध्ये दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रणवीरला यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अटकेपासून संरक्षण देण्यात आले. न्यायालयाच्या टिप्पणीचे व्यापक पडसाद. सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे सोशल मीडियावरील बिनधास्त व अविवेकी वक्तव्यावर मर्यादा आणण्याची प्रक्रिया आता वेग घेण्याची शक्यता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणाऱ्या सामाजिक आणि नैतिक मर्यादा ओलांडणाऱ्या कृत्यांना थांबवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पुन्हा भेटूया नवीन बातमीमध्ये.